योजनेची मोठी अपडेट समोर आली आहे. ऑगस्टमध्ये फॉर्म भरणाऱ्या महिलांना या दिवशी मिळणार पैसे. तर ऑगस्टमध्ये ज्या महिला फॉर्म भरतात त्या महिलांना कोणत्या महिन्यात मिळणार पैसे याबद्दल अपडेट आली आहे. तर अपडेट आपण पाहूया. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी लाखो महिलांनी फॉर्म भरले होते. त्यांना पहिल्या टप्प्यात पैसे मिळाले आहेत. मात्र आता ज्याने ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना कधी पैसे मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे उत्तर आता सरकारकडून देण्यात आले आहे. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार आहे असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 31 ऑगस्टला आता कोणाच्या खात्यात पैसे येणार? सरकारी योजना लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय DBT निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील असं आदिती तटकरे म्हणाल्या. ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांना अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात आले होते. राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारनं पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशाची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिले आहेत. तर ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत त्याचे पैसे 31 ऑगस्टला जमा होणार आहेत असे आदिती तटकरे यांनी सांगितले.